नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी दाखवणार आहे तुम्हाला डिझाईन ट्रेस कशी करायची। आता ही डिझाईन मी काढून घेतलेली आहे। मी हा कार्बन पेपर फोल्ड करून एका साईडला पेन्सिलने काढली होती आणि मध्ये कार्बन पेपर टाकून दुसऱ्या साईडला ती अशी उमटून आली होती। पण मी डिझाईन कशी ड्रॉ केली हे तुमच्यासोबत शेअर नाही केलं। फक्त म्हटलं तुम्हाला हेच सांगते की कापडावर कशी डिझाईन केली ते म्हटलं तेवढंच सांगावं। तर इथं तुम्हाला दिसत असेल कार्बन पेपर मी 2 घेतलेले आहेत। ते एकावर एक ठेवून घेतले। स्लीवचं तुम्ही मार्किंग करून पण ठेवू शकता। मी इथं स्लीवचं मार्किंग न करता ठेवलं आहे, कारण की मी जी डिझाईन आहे ती स्लीवच्या मेजरमेंटनुसार बनवलेली आहे त्यामुळं। तर एका साईडला काय झालं, इथं कार्बन पेपर ट्रेसिंग पेपरवर ज्यावेळेस मी डिझाईन ड्रॉ केली ना, तर तुम्हाला असं वाटत असेल की एका साईडला डिझाईन दिसते, दुसऱ्या साईडला दिसत नाही। तर दुसऱ्या साईडची डिझाईन का दिसत नाही, तर तिथं मी पेन्सिलने काढली होती आणि एका साईडला ती मध्ये कार्बन पेपर ठेवून काढली होती। तुम्हाला हे पण जर माहीत नसेल की डिझाईन कार्बन पेपरवरती कशी ड्रॉ करायची, तर मला कमेंट करून नक्कीच विचारा। मी नक्कीच तो व्हिडिओ बनवेल, पण आता सध्या एवढंच बनवते आहे। तर फक्त की डिझाईन ट्रेस कशी केली मी ब्लाऊजवरती एवढंच बनवते आहे त्यामुळं। कारण खूप जणींचे क्वेश्चन असतात की तुम्ही डिझाईन ट्रेस कशी केली, मग एवढी हेवी ब्रायडल डिझाईन आहे तर ती। तर त्यासाठी मग म्हटलं मी फक्त ट्रेसिंगचाच व्हिडिओ काढलेला, ट्रेसिंग ब्लाऊजवर ट्रेस केलेलाच व्हिडिओ काढलेला आहे। तर इथं माझ्याकडून काय झालं होतं, ब्लाऊज पीस पण निळ्या कलरचाच होता आणि कार्बन पेपर पण निळाच यूज झाला, कारण की माझ्याकडे कार्बन पेपर नव्हता। तुम्ही शक्यतो व्हाईट कार्बन पेपर यूज करा। निळा केला तरी पण काही प्रॉब्लेम नाही, पण व्हाईट केला तर अजूनच चांगलं। म्हणजे व्हाईट दिसायला पण व्यवस्थित दिसतो, निळा एवढा छान दिसत नाही। आणि कार्बन पेपरवरती तुम्हाला इथं दिसत असेल मी बोट कशा प्रकारे ठेवलेला आहे, म्हणजे इकडे इकडे हलू नाही यासाठी। जे फूल आहे ना त्याच्यामध्ये सेंटरवरती बोट ठेवलं आहे, कारण की कार्बन पेपर पण आपण जास्त हाताचा दाब वगैरे दिला तर त्याचं पण तो छाप पण लगेच खाली लागतो, त्यामुळं मग तिथं पण कलर लागतो कार्बन पेपरचा। त्यासाठी मी इथे जे बोट आहे माझं अंगठ्या शेजारचं ते बरोबर फुलाच्या मध्ये दिलं आहे, कारण की आपण फूल पूर्ण भरणार आहोत आणि पूर्ण भरल्यानंतर मग तिथं ते झाकून जाणार आहे। तर त्यासाठी तुम्ही पण डिझाईन बनवताना ही काळजी नक्की घ्यायची आहे, कारण माझ्याकडून एकदा झालं होतं तसं। मी माझे प्रत्येक अनुभव तुम्हाला शेअर करत असते आणि मी जे करते तेच दाखवते, असं नाही की कोणाचं ऐकून वगैरे दाखवते। माझ्याकडून जे होतं, माझ्याकडून ज्या चुका झालेल्या आहेत त्याच मी तुम्हाला दुरुस्त करायच्या सांगत असते। तर इथं बघू शकता अशी डिझाईन मी ड्रॉ करून घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या याने कोणती पण डिझाईन बनवू शकता, किंवा तुम्हाला जर असं काही कन्फ्युजन असेल की ही अशी डिझाईन कशी बनवायची म्हणजे इतके फुलं वगैरे, इतके पानं, कुठं कुठं काय काय ठेवायचं हेही माहीत नसेल, तरी पण कमेंट करून नक्कीच विचारा। मी नक्कीच याच्यावरती व्हिडिओ बनवेल। सध्या व्हिडिओ थोडेसे लेट येत आहेत, कारण की सगळंच मॅनेज होत नाही आहे, त्यामुळं प्लीज सॉरी। परंतु प्रत्येक गोष्ट तुम्हाला दाखवायची प्रयत्न करते आहे मी। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ पाहायचा असेल, याच्यामध्ये जे तुम्हाला मोठे मोठे फुलं दिसत आहेत हे मी बरोबर बनवून टाकलं आहे व्हिडिओ, की हे आपण फुलं ब्रायडल ब्लाऊजमध्ये कसे भरलेले आहेत। कारण की ह्या पूर्ण ब्लाऊजची पण आपण जे मी इथं डिझाईन ड्रॉ करते याचा पण फुल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे। ही ब्रायडल ब्लाऊजची डिझाईन आहे, खूप सुंदर असा नवरीचा ब्लाऊज बनणार आहे। हा प्लेन ब्लाऊज पीस घेतलेला आहे आपण आणि त्याच्यावर ही डिझाईन बनवतोय। तर त्यासाठी तुम्हाला हे फूल कसं बनवलं आहे ना, हा व्हिडिओ कालच अपलोड झालेला आहे, तो पण तुम्ही पाहू शकता। पूर्ण डिटेल्समध्ये लाईव्ह दाखवलेला आहे, कुठेही व्हिडिओ एडिटिंग नाही, काय नाही, काय नाही, डायरेक्ट करताना दाखवलेलं आहे। मला 20 मिनटं गेले आहेत एक फूल बनवायला। तर तुम्ही तिथं जाऊन नक्कीच बघू शकता। तुम्हाला जर गरज वाटली तुम्ही व्हाईट पेन्सिलने त्याच्यावर परत उघडू शकता। शक्यतो व्हाईट कार्बन पेपर घेतला तर अजून छान वाटतं, परंतु आता इथं मला व्यवस्थित दिसतंय त्यामुळे मग मी काही उघडायच्या वगैरे झंझटीत पडणार नाही आहे आणि असंच लगेच वर्क करायला ब्लाऊज घेणार आहे। तर इथं बघू शकता मी लगेच रिंगला कापड वगैरे लावून घेतलेलं आहे आणि आता वर्क करायला सुरू केलेलं आहे। तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू।